राज्यात उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली असून पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढत आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव या ठिकाणी गेल्या 10 ते 15 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून घेतलं। जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचे कुलूप खोलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलाय। नहीं आता काही खाऊ नाही मत जाय रे। चंद्रकला साहेबराव घोडेराव आडगाव ह्या गावामध्ये 15 दिवस झाले पाणी नाही तर त्यामुळे आम्ही या लोकांना सरपंचाला ग्रामसेवकला आम्ही आतमध्ये ठेवलं, ताळा लावून घेतलं। आडवतीस गाव पाणी पुरवठ्याची थकबाकी झालेली आहे, पण इथल्या काही कनेक्शनधारकांनी अजून त्यांची जास्त थकबाकी असल्यामुळे आपण पाणीपट्टी आडवतीस गाव पाणी पुरवठ्याला भरू शकलो नाही आणि त्यामुळे आडवतीस गाव पाणी पुरवठ्याने मार्चनिमित्त पाणी बंद केलं असल्यामुळे हा प्रॉब्लेम उद्भवला। त्यांनी पाणी सोडल्यानंतर आपलं इथं पाणी वाटप सुरळीत होईल। केडीएमसीच्या उंबर्डे येथील कचरा प्रकल्पातील कचऱ्यानं आज दुपारच्या सुमारास अचानक पेट घेतली। काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केलं, त्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाच्या 6 गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर तासभरातच आगीवरती नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं। गुढीपाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे डोंबिवलीत नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन करण्यात आले। यंदा स्वागत यात्रेचं 27वे वर्ष असून या वर्षीच्या यात्रेत स्व या संकल्पनेवरती आधारित स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंब या समृद्ध व संस्कृती जीवनाच्या पंचसूत्रीवरील चित्ररथ असणार आहे। यावर्षी डोंबिवलीतील हिंदू नवीन वर्ष स्वागत यात्रा 27व्या वर्षात पदार्पण करत असून त्याच उत्साहात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची तयारी जोरात सुरू आहे। या व्यतिरिक्त आठवडाभर धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून कार्यक्रमाची रचना ही समाजातील सर्व घटकांतील सर्व वयोगटांना नजरेसमोर ठेवून केली गेली आहे। हे आपलं स्वागत यात्रेचं 27वं वर्ष आहे। मागची 26 वर्ष अतिशय सर्वसमावेशक आणि सर्व स्तरातील घटकांना अंतर्भूत असणारी शोभायात्रा डोंबिवलीत संपन्न होते आणि यावर्षी आपण विशेष अशी शोभायात्रा जी घेतोय त्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य हे की शोभायात्रेची त्या थीममध्ये आपण स्वची जाणीव हे म्हटलेलं आहे। जे लोकांना जे आपलं जे काही आहे मूळ त्याची जाणीव या शोभायात्रेच्या निमित्ताने करून देण्याचा किंवा जर जी जाणीव असेल तर ती आणखीन दृढ करून देण्याचा आपला हेतू आहे। साधारण 80च्या आसपास संस्था आपल्या शोभायात्रेत सहभागी होत आहेत आणि शोभायात्रेचं नियमन करण्यासाठी आपल्याकडे आपण एक व्यवस्थित रचना केलेली आहे। या रचनेच्या माध्यमातून आपण एका संस्थेच्या मागे एक नियामक असं आपल्याला करण्याचा प्रयत्न आहे। सगळ्या नियामकांशी संपर्क झालेला आहे आणि याच्या आधारावर आपण आपली जी शोभायात्रा आहे ती सुरळीत आणि कुठेही खंड न पडता व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सो म्हणजे आता मी तुम्हाला नॉर्मल भाषेत सांगतो, थोडंसं इलॅबोरेट करतो की 1947च्या आधी आपण पारतंत्र्यात होतो, अधीन होतो कोणाच्या तरी। अधीन म्हणजे ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं। 1947ला आपण अधीन झालो आपण म्हणू शकतो। अधीन म्हणजे राज्यकर्ते आपले आले, स्वतंत्र झालो आपण। या स्वाधीन स्वतंत्र ह्याच्यातला जो स्व आहे आपलं काय आहे सगळं विज्ञान आपलं आहे, स्वभाषा आहे, स्वधर्म आहे, स्वभूषा आहे, आपले वेद आपले आहेत, विज्ञान आपलं आहे, तंत्रज्ञान आपलं आहे। पण आपल्याला आपल्या गोष्टींची जाणीव केव्हा होते जेव्हा कोणीतरी बाहेरचं येऊन आपल्याला सांगतो रे हे तुझं आहे, मग आपल्याला कळतं की हा हे माझं आहे। असं नव्हतं, आपलं जे आहे ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचवावं आत्ताची जी पिढी आहे त्यांनी, आणि त्यानिमित्ताने स्वची जाणीव हो आणि ते लोकांना समजायला सोपं जावं म्हणून आपण त्याला जी आपली टॅगलाईन दिलेली आहे आपल्या पत्रकात त्याचा उल्लेख आहे की समृद्ध व संस्कृती संपन्न जीवनाची पंचसूत्री, ज्याला आपण स्वधर्म, स्वदेश, स्वभाषा, स्वसंस्कार आणि स्वावलंबन हे लोकांना सोप्या भाषेत समजावं म्हणून ही टॅगलाईन दिलेली आहे। संस्थांची बैठक झालेली आहे। संस्थांच्या बैठकीत ऑफिशियली त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि अजून संस्थांचे पण आपल्याला फोन येतात। त्यांना चित्ररथ करताना काही आपली संयोजन समिती आहे, ते संयोजन समितीतले पण नंबर त्यांच्यासोबत आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करून हा विषय
एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. त्याच अनुषंगाने त्यांची चित्ररथाची थीम असेल, कुठली असतील, ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संस्था आपल्या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत त्यांची थीम ही त्याच अनुषंगाने असेल. कारण सगळं जर म्हटलं आपला हा जो स्व आहे त्याच्यात सगळं इन्क्लुझिव्ह आहे, फक्त आपल्याला परत त्याची जाणीव करून द्यायची आहे समाजाला. हेच आपलं या शोभायात्रेचं यावर्षीचं वैशिष्ट्य आहे आणि मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील आणि ती यशस्वी होईल आपल्या सगळ्यांच्या सहभागाने, अशी खात्री वाटते. प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एका गाण्याच्या माध्यमातून बदनामीकारक शब्दांचा वापर केल्याच्या निषेधार्थ शिवसेना व युवासेनातर्फे शिरपूर येथे आंदोलन करण्यात आले. शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या आदेशानुसार 5 कंदील परिसरात या प्रकारचा तीव्र निषेध करण्यात आला. त्याचा डोळे मारून अंगावर निषेध पण केला आहे. बरोबर. तिथून आल्यानंतर आम्ही आपल्याकडे आलो. आम्ही तुम्हाला निवेदन देत आहोत. सगळे शिवसेना युवासेनाचे सगळे पदाधिकारी शिरपूर आणि तालुक्याचे आपण या कुणाल कामरावर कठोरात कठोर कारवाई करावी ही आमची मागणी आहे आणि आपण आमची मागणी पूर्ण कराल अशी अपेक्षा आपल्याकडे बाळगतो. काल दिनांक 24 मार्च रोजी एका बुद्धिहीन माणसाने कुणाल कामरा हा मास सांगायचा बिनबुद्धीच्या माणसाने आमचे आधारस्तंभ व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विरोधात वाईट वल्गना अशी केली. त्याने वाईट असं गाणं त्याने प्रसिद्धीस केलं. या बिनबुद्धीच्या माणसाला असं वाटलं की एकनाथ शिंदे साहेबांना डावलण्याचं आणि बदनाम करण्याचं काम या माणसाने केलं. याला असं वाटलं की केल्याने याची प्रसिद्धी होईल. पण आम्ही शिवसेना युवासेना या माध्यमातून याला सांगू इच्छितो की बेट्या तू अजून खूप लहान आहे. आमच्या समोर आला तर नागडा करून मारू. शिवसैनिक तुझ्या कृत्याला सहन करून घेणार नाही आणि स्वस्त बसणार नाही. आदरणीय जिल्हाप्रमुख सतीश तात्या महाले यांच्या आदेशाने आज आम्ही शिरपूर युवासेना शिवसेना शहर आणि तालुका मिळून या नराधमाचं हरामखोराचं आज आम्ही इथं कुणाल कामराचा निषेध करत आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही शिवसैनिक विनंती करतो की अशा हरामखोराला कठोर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात असे हरामखोर जन्माला येणार नाहीत. आणि याच्यापुढे आमचे जे ज्येष्ठ नेते असतील, आमचे आधारस्तंभ असतील, यांच्या विषयात जर कोणी अशी वल्गना केली किंवा अशी बदनामीचं षडयंत्र जरी केलं त्यांना आम्ही सोडणार नाही. आपल्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो. जय महाराष्ट्र. शिवसेना शिंदे गट आणि माजी नगरसेवक मारहाण प्रकरण समोर आले. कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांच्या विरोधात मारहाण आणि जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. तर मोहन उगले यांच्या विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे यांची माहिती. सगळ्या पुरुषांनी बघा काय चाललंय, बघा हे बघा सगळ्या लोकांनी बघा. काल बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये एक घटना घडलेली आहे. एका ग्राहकाला एका महिलेने मारहाण केलेली आणि त्यांचा मोबाईल हिसकून नेलेला, त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच त्या गुन्ह्यातील ज्या महिलेने मारलेला आहे त्या महिलेलाही 23 तारखेला भांडणाचा राग धरून या पुरुषाने हाताने मारहाण करून शिरगाळ करून त्यांचा विनयभंग केला. अशा परस्पर विरोधी 2 तक्रारी बाजारपेठ पोलीस स्टेशनला दाखल आहेत आणि त्याचा तपास बाजारपेठ पोलीस स्टेशन करीत आहे. त्यामध्ये एक मोबाईल खेचून नेल्याचा एक गुन्हा दाखल आहे, मारहाणीचा आहे. त्यांनीही त्या महिलेला मारहाण केली, शिवीगाळ केली आणि त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्या पद्धतीचे गुन्हा दाखल.
जळगावच्या चोपडा शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे। 31 मार्चला काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे नगरपालिकेने कर वसुलीसाठी पथक तयार केलेत। तुकडा नगर परिषदेच्या वतीनं शहरातील मालमत्ता कर 81% वसुली झाली आहे, तर पाणीपट्टी कर 47% करण्यात आलाय। चोपडा शहरातील 8 शासकीय कार्यालयांकडे मालमत्ता व पाणीपट्टी कर थकबाकी असल्याने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार नगर परिषदेच्या वतीनं त्यांना पत्र देण्यात आले। चोपडा शहरातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार। आता 31 मार्च यासाठी जवळपास 5 दिवस बाकी आहेत आणि या दिवसांमध्ये चोपडा नगरपालिकेमार्फत मालमत्ता कर जो आहे तो आपली एकूण डिमांड 7 कोटी 10 लाख रुपये होती, तर त्यापैकी आपण कालपर्यंत 5 कोटी 75 लाख वसूल झालेले आहेत। जवळपास 81% वसुली ही मालमत्ता कराची झालेली आहे आणि पाणीपट्टीमध्ये आपली जी एकूण मागणी होती ती 5 कोटी 16 लाख होती, त्यापैकी 2 कोटी 40 लाख वसूल झालेले आहेत। तर पाणीपट्टीमध्ये जवळपास 47% एवढी वसुली झालेली आहे। जे मोठे थकबाकीदार होते जवळपास 140 थकबाकीदारांची आपण नावे बॅनरवर प्रसिद्ध केलेली होती वार्ड न्याय, आणि त्या 140 पैकी 80 थकबाकीदार जे आहेत तर त्यांनी त्यांचे थकबाकी भरलेली आहे आणि उर्वरित जे 40 थकबाकीदार होते तर त्यांच्या मालमत्तांचा नगरपालिकेमार्फत मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लिलाव करण्यात आला आणि त्यांच्या मालमत्तांवर आपण नगरपालिकेचा बोजा हा बसवलेला आहे। आणि या उपरोक्त 156 थकबाकीदारांची यादी आम्ही आता 2 दिवसापूर्वी वार्ड न्याय प्रसिद्ध केलेली आहे। तर या 156 जणांनी जर त्यांची थकबाकी भरली नाही तर त्यांच्या देखील मालमत्तावर बोजा बसवण्याची कारवाई करण्यात येणार आहे। तसेच मान्य जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार चोपडा शहरातील 8 शासकीय जे कार्यालय आहेत त्यांना देखील पत्र देण्यात आलेलं आहे। शासकीय कार्यालयांवर 68,53,000 मालमत्ता कर आणि 10,25,000 पाणीपट्टी अशी वसुली बाकी आहे। तर त्यासाठी आमचे वसुली पथक नेमलेले आहेत, त्याचा वसुलीचा पाठपुरावा ते करत आहेत। माझा चोपडा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांची जी मालमत्ता करायची आणि पाणीपट्टीची जी थकबाकी असेल ती 31 मार्चच्या आत भरावी, कारण पुढचं जे आर्थिक वर्ष सुरू होईल 1 एप्रिलपासून तर त्याच्यामध्ये त्यांना शास्ती आणि दंडनीय व्याज हे जास्त प्रमाणात लागणार आहे। त्याच्यामुळे त्यांना विनंती आहे की आपण आपल्या मालमत्ता कराची आणि पाणीपट्टीची जी थकबाकी आहे ती भरावी। बुलढाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माया मस्के यांच्या नेतृत्वात कुणाल कामरा यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली। या दरम्यान कुणाल कामरा यांच्या पोस्टरला महिलांनी जोडे मारो चपला मारत निषेध व्यक्त केलाय, तर कुणाल कामरा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे। त्यामध्ये त्याने असं म्हटलं की मी माफी मागणार नाही आणि अजित पवारांनी जे काही या आधी पूर्वी म्हटलं होतं तेच मी म्हटलेलं आहे। माफी तर त्यांना मागावीच लागेल, अन्यथा हे प्रकरण शिवसेना स्टाईलने हाताळण्यात येईल आणि कुणाल कामरा जिथे कुठेही दिसेल, आज आम्ही त्यांच्या बॅनरला जोडे मारलेले आहेत, पण जिथे कुठेही ते आम्हाला दिसतील तिथे महिला आघाडीच्या वतीने त्यांना चोप देण्यात महिला आघाडी कुठेही कमी पडणार नाही। सुषमा अंधारे यांनी देखील आपल्या शैलीमध्ये तेच गीत पुन्हा एकदा गायलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच आम्ही त्यांचाही निषेध करतो की जे मुद्दाम जे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ या महिलासाठी एकनाथजी शिंदे साहेब खंबीरपणे उभे राहत आहेत, त्याच भावाबद्दल असं वक्तव्य करणाऱ्या महिलांची लायकी ती असेल म्हणून त्यांनी ते गीत गायलेलं आहे। धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील पहाटे लांडग्यांच्या टोळीनं शेळ्यांच्या तळावर हल्ला करत तब्बल 16 शेळ्या फस्त केल्या। या प्रकरणी धुळे तालुका वनविभागाने घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केलाय। या प्रसंगी गावातील लोकनियुक्त सरपंच यांचे प्रतिनिधी नागराज आबा पाटील व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यात बस चालकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। या घटनेची गंभीर दखल घेत उमरखेड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। उमरखेड येथील शासकीय वसतिगृहात राहून मुलगी शिक्षण घेत होती। उमरखेडवरून नागपूर येथे नेऊन बस चालकानं विद्यार्थिनीवरती अत्याचार केलाय।
संदीप कदम असं बस चालक आरोपीचं नाव आहे. आरोपी नागपूर बस डेपोमध्ये कार्यरत असून वसतिगृहातील पीडित विद्यार्थिनीवर नेहमी अत्याचार करीत असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय. पुण्यात पुरसुंगी कचरा डेपो बाधित भागात गेले कित्येक वर्ष पाणी प्रश्न सुटत नाही म्हणून ग्रामस्थांनी मोर्चा काढलाय. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिला हंडा घेऊन सहभागी झाल्यात. हंडा वाजवत त्यांनी आंदोलन केलंय. तर गेले अनेक दिवस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय. 15 दिवस पाणी मिळत नाही. त्याचबरोबर रस्ता लाईट समस्या या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यात. भारत देशामध्ये फुकट मिळतं, फुकट ते पाणी मागतं मिळण्यासाठी. आमची लढाई कशासाठी आहे? नमस्कार. 10/3/2025 ला आपण या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला कलेक्टर साहेबांना आपण निवेदन दिलं होतं की कचरा डेपो बाधित भाग जो आहे, संकेतगार झालं, सिद्धीराव झालं, पावराव झालं, गणेशनगर झालं, महेशनगर झालं, हा भाग एक ना अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची समस्या म्हणजे पाण्याची, जे की टँकरने पाणी महिलांना 15-20 दिवसाला पाणी येतं, ती समस्या महत्त्वाची होती. तसंच लाईटी समस्या, रस्त्याची समस्या असेल, अशा बऱ्याच समस्याचं आपण निवेदन म्हणजे एकच निवेदन या ठिकाणी दिलं होतं. तर त्या निवेदनामध्ये आपण 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. म्हणजे 25 आपल्या मागण्या त्यांनी समिती नेमून पूर्ण करा अशी आपली मागणी होती. आपण 25/3 म्हणजे आज या ठिकाणी त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. तर त्यांनी काय आपल्या त्या 15 दिवसात आपल्या निवेदनाची दखल घेतलेली नाही. दखल न घेतल्यामुळे आपण या ठिकाणी आज आंदोलन केलंय. तर या ठिकाणी बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित हांडा भांडे घेऊन, जे की मोठी समस्या आमच्या भागातली, कसाडोबा भागातली पाण्याची. तर कलेक्टर मॅडम या ठिकाणी त्याची दखल घेऊन आम्हाला बोलवतो. 20 जणांची समितीवरती बोलवली होती. तर मॅडमने सांगितलं कमिशनर पहिलीच एक समिती तिथे भागाकरता केलेली. तर त्यांनी तसं पत्र खाली दिलेलं आहे. तर येत्या 2-4 दिवसात नगरपालिकेला या भागाची एक मिटिंग घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे त्यांनी सांगितलेलं. जे सीओ आहेत सचिन पवार म्हणून, त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की यांची दखल घेऊन, यांचे प्रश्न समजून घेऊन यांना त्या समितीत दाखल करून घेऊन त्याच्या समस्या मार्गी लावत. तर त्यांच्या शब्दाचा आम्ही या ठिकाणी मान ठेवलेला आहे. येत्या 2-3 दिवसात ती मिटिंग झाली. त्याच्यानंतर मग त्या समस्या कशा सोडणार आहे आम्ही जाणून घेणार आहोत. ज्या आमच्या समस्या प्रश्न आहेत त्यावेळेस सुद्धा सोडवलं नाही, त्या अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन ठिकाणी आम्ही नगरपालिकेत करणार आहोत. त्याची दखल यांनी घ्यावी. धन्यवाद. नागपूर दंगलीच्या घटनेनंतर यूट्यूबवर लोकांना माहिती देताना व्हिडिओ पोस्ट करू नये, जेणेकरून 2 समाजात तेढ निर्माण होईल. कोणाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असा व्हिडिओ पोस्ट करू नये. तर यूट्यूबवर आमची नजर असणार आहे. यापुढे अशा पद्धतीचं काय असल्यास कारवाई केली जाणार असल्याचं यावेळी पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल म्हणालेत. एक सवाल है, प्रधानमंत्री रविवार को आ रहे हैं, किस तरीके का उनका दौरा है, किस प्रकार की सुरक्षा है, ये तो हिंसा आई, उसके मद्देनजर कितनी पुलिस सतर्क रहेगी, किस तरीके की सुरक्षा घेरे में प्रधानमंत्री रहेंगे और कहाँ कार्यक्रम रहेगा? देखिए, अभी पूरा जो है जो प्रिलिमिनरी जो हमारे पास में इंफॉर्मेशन है, उसके आधार पे हमने पूरी अपनी तैयारियां शुरू कर दी हैं. और ये जो इंसिडेंट हुआ था, वो इंसिडेंट को लगभग 7 दिन हो चुके हैं, 7 दिन से ज़्यादा हो चुके हैं. तो उसका अभी आप देख सकते हैं शहर में बिल्कुल नॉर्मल है. और माननीय प्रधानमंत्री जी जो आएंगे, उनकी जो सेफ्टी सिक्योरिटी होती है वो प्रायोरिटी होती है और प्राइम रहती है. तो उसमें कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं होता. जहाँ तक बाकी की हम तैयारी का सवाल है, वो तैयारियां जोरों पे चल रही हैं और हम बिल्कुल सक्षम हैं. और वो एक पर्टिकुलर लोकेशन का ये इंसिडेंट था. उसके बाद आपने देखा होगा कि उससे ज़्यादा कहीं पे बाहर फैला नहीं है, जैसा आप ही के माध्यम से दिखाया गया था. तो ऐसा कुछ नहीं, आप जाके देख भी सकते हैं. सिर्फ 2 एरियाज थे और वो भी लिमिटेड स्ट्रेच में थे. तो परिस्थिति बिल्कुल ठीक है. और क्योंकि इसके आगे बहुत सारे फेस्टिवल्स भी हैं, उन सभी की तैयारी हमारी जैसे हमेशा होती है उसी आधार पे हम लोग कर रहे हैं. प्रधानमंत्री के कितने घंटे नागपुर में रहेंगे और क्या कार्यक्रमों की रूपरेखा आ गई है? इस पे मैं अभी कुछ बोल नहीं पाऊंगा, क्योंकि अब जैसे मैंने बताया, अभी कोई मीटिंग भी जो है दिल्ली से जो हमारे एसपीजी आती है या बाकी की चीज़ें हैं वो अभी नहीं आई हैं. और हमारी जो यहाँ लोकल लेवल की जो मीटिंग्स होती थी, वो मीटिंग्स की शुरुआत हुई है. तुमच्या शेवटच्या झालं ना कोणतं ते काय ठीक.
कसं त्यांच्या मी सांगतो तुम्हाला. जालन्यात सामूहिक आत्मदहन आंदोलन इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. अंशतः अनुदानित शिक्षकाचे सामूहिक आत्मदहन आंदोलन करण्यासाठी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलाय. तर 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय लागू करून 20% टप्पा अनुदान देणं या प्रमुख मागणीसाठी आजचा मोर्चा काढण्यात आलाय. 20 मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना भेटून सामूहिक आत्मदहन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मोर्चा अंबड चौफुली येथून सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. आम्ही शासनाला सांगू इच्छितोय सर की आमच्या ह्या व्यथा कुठल्या भाषेत सांगावे शासनाला हेच आज आम्हाला कळत नाही. आज आमची एवढे आंदोलनं केले आम्ही आणि आज आम्हाला आत्मदहन करण्याची ही वेळ येते. ही खूप मोठी एक शोकांतिका आहे सर. ठिकठिकाणी आंदोलनं केले परंतु त्याचा आम्हाला 100% फायदा आतापर्यंत कुठल्याच शासनाने दिलेला नाहीये. शासन लाडक्या बहिणीला पगार देते परंतु आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का? आज आम्हाला ही रस्त्यावरती उतरण्याची वेळ का येते? शासन निर्णय आत्ता निर्गमित झाला 14 ऑक्टोबरला. त्या 14 ऑक्टोबरच्या निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी आणि तो निधी तरतूद करून आम्हाला तो वितरित करावा. पुढील जो आमचा अनुदानाचा टप्पा होता त्यासाठी मंत्रिमंडळाची एकत्रित 10 ऑक्टोबरला बैठक झाली आणि त्या 10 ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये शासन निर्णय 14 ऑक्टोबरला निघतोय आणि त्या 14 ऑक्टोबरच्या निर्णयामध्ये सुद्धा निधी आतापर्यंत वितरित होत नाहीये किंवा त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही. ही खूप मोठी शोकांतिका. तुम्ही तुमचा दिलेला शब्द का बरं पाळत नाहीये? हीच आमची एक मागणी आहे की शासनाने काय आंदोलन केलेलं आहे, कशा प्रकारे? सर आम्ही आत्मदान करण्यासाठी आलेले ठिकठिकाणी खूप मोठे आंदोलन करून झालेत आमचे परंतु आज आमचा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथं आत्मदान करणार आहोत. यानंतर आम्ही म्हणजे कुठलंच आंदोलन करण्याच्या अवस्थेमध्ये नाहीये. खूप आंदोलन केले. महिला भगिनी आम्ही स्मशानभूमीमध्ये बसलो परंतु यानंतर आमचं आंदोलन आम्हाला करायचं नाहीये. शेवटचं आंदोलन आम्ही आत्मदहन करून आमचं संपवणार आहे. कुठून मोर्चा काढला आता? सर आम्ही इथून जालना अंबड चौफुलीपासूनच काढलेला आहे कारण आम्हाला आत्ताच्या आत्ता निधीची तरतूद करून आजच्या आज शासनाने काहीतरी त्याची निधीची तरतूद करावी आणि आम्हाला तो निधी वितरित करण्यात यावा पुढील टप्प्यासाठी. काय नाव तुमचं? खलसे MD संदे जालना. काय आंदोलन सर? गेले 20 वर्षापासून महाराष्ट्रातील विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. वेळोवेळी हजारो आम्ही आंदोलन केलेले आहे. प्रत्येक वेळेस शासन काय करते? निवडणुकीच्या तोंडावरती चॉकलेट देण्याचं काम करते. 14 ऑक्टोबरला शासन निर्णय निघाला आणि त्या ठिकाणी आम्हाला अनुदान देणार असं आमच्या आंदोलनस्थळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब येऊन गेले. आम्ही आंदोलन मागं घेतलं. सरकार बदललं, शिक्षण मंत्री बदलले, अर्थमंत्री बदलले, मुख्यमंत्री बदलले आणि जे एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतले होते ते देवेंद्र फडणवीस सरकार काय करतंय? पायदळी तोडवतंय. मला या ठिकाणी आव्हान करायचं अजितदादांना की अजितदादा तुमची ख्याती ही दिलदार नेता म्हणून आहे पण तुमचं दिल हे नेमकं शिक्षकाच्या वेळेसच कुठं गायब होतं. मला कळकळून सर्व 63,000 शिक्षकांच्या वतीने तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे. जशी तुमची ख्याती आहे, जसं तुम्ही इतर तुमच्या कोणत्याही आमदाराला निधी देता तसा या महाराष्ट्रातील 63,000 कुटुंब सुखी व्हावं, त्यांचा हक्काचा पगार त्यांना मिळावा म्हणून अजितदादा पवार अर्थमंत्र्यांना मला विनंती करायची आहे की तुम्हाला कुणाला काय द्यायचं ते द्या पण तुमच्या कर्मचाऱ्याचा, शासनाच्या कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार तुम्ही आधी द्या. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर अशा परिस्थितीत असते, जर प्रत्यक्ष कर्मचाऱ्याचे पगार देऊन जर तुम्ही तुमच्या फायद्यासाठी इतरांना जर निधी देत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला टकमक टोक दाखवलं असतं. म्हणून आता आमच्याकडे शब्द नाही अजितदादा. हे फक्त आमच्यावर जो अन्याय होत आहे तो सातत्याने अर्थ खात्यातून होत आहे. शिक्षण मंत्री सुद्धा सकारात्मक आहे, मुख्यमंत्री सकारात्मक आहे. फक्त काय आहे बांधवांनो आणि अजितदादांना मला विनंती करायची की महाराष्ट्रातील शिक्षक फक्त न फक्त तुमच्याकडे काय आहे बांधवांनो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे? भिकाला लावण्याचं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळात ह्या 2 दिवसात जर अर्थमंत्र्यांकडून जर
निधीची तरतूद झाली नाही तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही. आता या अगोदर शिक्षक शांततेत आंदोलन करत होते, आम्ही विद्यार्थ्याला घडवतो, आम्हालाही आक्रमक आंदोलन करता येतात. आम्ही सुद्धा यानंतर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारने खबरदारी घ्यावी की आम्ही तुम्हाला जर निवडून आणून देऊ शकतो तर आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवू शकतो. आता महाराष्ट्र पूर्ण शिक्षक पेटलेला आहे, एवढीच मला कळकळून विनंती आहे. एरवीच जागा, दिलेला शब्द पाळा. अर्थ खात्याने तुर्तास बैठक घेऊन शिक्षकांचा हक्काचा पगार द्यावा. काय नाव सर तुमचं? माझं नाव विजय सुराशे, जालना. जम्मू काश्मीरमध्ये भारत पाक नियंत्रण रेषेवर कार्यरत असलेल्या संगमनेर तालुक्यातील जवानाचा मृत्यू झालाय. वीर जवान रामदास साहेबराव बडे यांच्या पार्थिवावर संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीरमधील तंगधार जिल्ह्यात ऑपरेशन ड्युटी करत असताना नियंत्रण रेषेवर बडे यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनं मेंढवणसह संगमनेर तालुक्यात शोक व्यक्त केला जातोय. सोलापूर महापालिकेतील 96 बोगस बांधकाम परवान्यांमध्ये 28 बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनियमितता आहे. या 28 जणांच्या यादीत स्क्वेअर वन बिल्डर्सच्या 3 इमारतींचा समावेश आहे, तर शिवाय पाचच्या पेठीतील 6 इमारतींचा यात समावेश असून गुरु नानक सिधी सोसायटी, तेलंगी पाचच्या पेट्स यांसह विविध भागांतील बांधकामही पाडकामांच्या यादीत आहेत. या इमारत मालकांना मनपा आयुक्तांनी नोटीस दिली आहे. दरम्यान संबंधितांनी नोटीसचा इशारा गांभीर्यानं नाही घेतला. योग्य त्या कारवाईला सामोरं जाण्याचा इशारा ही आयुक्त यांनी दिलाय. सोलापूर शहरामध्ये गेल्या 1 वर्षभराच्या काळामध्ये काही इमारती ज्यांचं बांधकाम आणि परवाना विभाग आहे त्याच्या परवानगीशिवाय बांधकाम केल्याचं निदर्शनास लक्षात आलं होतं. याबाबतीत काही महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते जे इंजिनियर्स आहेत किंवा आर्किटेक्ट्स आहेत त्यांना हाताशी धरून बोगस सह्यांच्या आधारे या इमारतींची बांधकाम केल्याचं दिसून आलेलं आहे. तर या संदर्भात यांची प्राथमिक छाननी आम्ही केलेली आहे आणि आपला जो MRDP कायदा आहे त्याच्या अनुषंगानं त्याचा कलम 53 आहे. त्याच्यानुसार जर कुठलीही इमारत असेल किंवा कुठलंही बांधकाम असेल जे नियमानुसार झालेलं नसेल तर त्याला आपण एक नोटीस देतो आणि 30 दिवसाच्या आत त्यांचं म्हणणं सादर करण्याच्या त्यांना संधी देतो. जर समजा ते जे बांधकाम आहे ते जर समजा नियमानुसार शास्ती लावून जर रेग्युलराईज करता येत असेल किंवा नियमितीकरण करता येत असेल तर आपण त्याला रेग्युलराईज केलं जातं. आणि जर समजा ते रेग्युलराईज केलं जाऊ शकत नसेल, ते बांधकाम पूर्णतःच अवैध असेल तर त्याला पुढचे जे इतर सेक्शन आहेत आपल्या MRDPमध्ये त्यानुसार त्याची शास्ती आणि त्याला जे काही त्या पाडकाम करण्याचे आपण आदेश देत असतो. तर यानुसार जे आपल्या साधारणतः 96 प्रॉपर्टी आमच्या लक्षात आलेले आहे तर त्याच्यासाठी जी लिगल प्रक्रिया आहे आम्ही ते सुरू केलेली आहे. आणि जी पुढील जी आता सेक्शन 53 नोटीस आहे ते सर्वांना इश्यू करत आहोत आणि साधारण त्यातल्या जवळजवळ 28-29 प्रॉपर्टी अशा आहेत. असं ते प्राथमिकदृष्ट्या असं दिसून येते की त्या त्यांचं जे किमान जे साईड मार्जिन असेल, फ्रंट मार्जिन असेल, रिअर मार्जिन असेल किंवा त्यांना जे अलाउड असलेले FS आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात जास्त बांधकाम केलेलं दिसून येते. त्यामुळे त्या प्राथमिकदृष्ट्या त्यांना परंतु सर्वांना 30 दिवसाची संधी दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा आलेला रिस्पॉन्स आणि त्यांचा आलेले रिप्लाय याच्या आधारे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल. धन्यवाद. यंदा आंब्याचा हंगाम उशिरा झाला असून तरी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या विविध प्रकारचे आंबे दाखल झालेत. सध्या कोकणातील आंब्यांचा हंगाम सुरू झालाय तर 15 मार्च पासून ते 15 मे पर्यंत हा हंगाम असणार आहे. मात्र दरवर्षी हा हंगाम 4 वर्ष चालतो. यंदा मात्र हा हंगाम 2 वर्ष चालणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलंय. त्यासोबतच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सध्या आंब्याची आवक वाढली असून ग्राहकांचा प्रतिसाद देखील चांगला पाहायला मिळतोय. सर, देवगडचा आंबा तुमच्याकडे आलेला आहे, सध्या कशी विक्री आहे आणि ग्राहकांचा प्रतिसाद मिळतोय का? यावेळेस आंब्याचा हंगाम जरा थोडासा उशिरा सुरू झाला आणि गेल्या वर्षी जवळजवळ तो फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू झाला होता, परंतु यावेळेस 15 दिवस उशिरा सुरू झालेला आहे आणि आता मार्च महिन्यापासून आवक व्यवस्थित सुरू आहे. आता 15 दिवस झाले खूप चांगल्या पद्धतीने, म्हणजे गेल्या सोमवारपासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू झालेली आहे आणि
आत्ताचा जो हा हंगाम जो आहे तो खऱ्या अर्थाने कोकणातला जो हंगाम आहे हा 15 मार्च पासून तर 15 मे पर्यंत असा 2 महिन्याचा हंगाम चालणार आहे. प्रत्येक वर्षी जवळजवळ हा हंगाम जो आहे तो 4 महिन्याचा चालतो, परंतु मेजरली हा हंगाम यावेळेस कोकणातला 2 महिन्यामध्ये संपणार आहे. म्हणजे जवळ 60 दिवसाचा पिरियड मिळणार आहे. आपला जो प्रश्न आहे की गिरायकांचा प्रतिसाद मिळतो का, परंतु बाजारभाव सध्या जास्त असल्यामुळं गिरायकांना तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अजून खरेदी सुरू केलेली नाही, परंतु येणारा माल विकला जातो आहे. परंतु ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये 8 ते 10 हजार रुपयाला पेटी जात होती ती गेल्या 8 दिवसामध्ये 2 ते 3 हजार रुपये पेटी मागं फरक पडलेला आहे. आणि आता चांगला जो आंबा आहे तो देवगडचा जो अप्रतिम जो आंबा येतो तो 5 डझनच्या पासून तर 7 ते 8 डझन पर्यंत साईज वाईज त्याचं ग्रेडिंग केलेलं जातं. 5 डझनची जी पेटी आहे ही चांगली पेटी असेल तर ती 6-1 हजारापर्यंत जाते आणि खाली जी 8 छोटा साईजचा जो आंबा आहे जो 150 ग्रॅमचा आसपास जो आहे तो 2.5 ते 3 हजार रुपयापर्यंत विकला जातो. वर्षाच्या तुलनेने थोडेसे रेट यावेळेस जास्त आहेत आणि सुरुवातीला तर रेट जास्त होते, परंतु गेल्या आठवड्यामध्ये ते 2 ते 3 हजार रुपयांनी रेट खाली आलेले आहे. आता 30 तारखेला पाडवा आहे रविवारी. बहुतांशी गिराईक ही पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा खरेदी करत असतात आणि त्याची जी काही खरेदी असते ती आज सोमवारपासून सुरू झालेली आहे. कारण हा आंबा येतो तो कच्चा आंबा येतो आणि त्याला पिकायला कमीत कमी 4 ते 5 दिवस लागतात. त्यामुळे हा आंबा आज खरेदी केलेला आंबा हा गुरुवारी किंवा शुक्रवारी ग्राहकांना तयार होऊन जाईल. त्यामुळं पाडव्याच्या दृष्टिकोनातून आता खऱ्या अर्थाने आंब्याचा हंगाम चालू झालेला आहे. माझं नाव बाळासाहेब बेंडे.